नमस्कार मित्रांनो, रात्रीची नगरी या मराठी सत्यकथेच्या चॅनलमध्ये मी राजेश पाटील आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज तुमच्यासमोर मी एक खूपच मजेदार आणि एकदम मस्त माझ्या आयुष्यात घडलेली खरीखुरी घटना शेअर करणार आहे. हा कथेचा एक नवीनच भाग आहे. मित्रांनो, तुमचा जास्त वेळ न घालवता हा एक भाग मी एकाच वेळेत संपवणार आहे. कथा तशी खूप मोठी नाही, त्याच्यामुळं हा भाग मी एकाच वेळेस संपवायचं ठरवलं आहे. चला तर मग तुमचा आता जास्त वेळ न घालवता काय घडलं होतं नेमकं ते सांगत आहे. कथेचं नाव आहे सीमा आंटी. मित्रांनो, ह्या कथेला मी सकाळचं व्यायाम असं नाव देणार होतो, परंतु व्यायामाला जात असतानाच्या माझ्या अनेक कथा आहेत, त्याच्यामुळं ह्याचे प्रीमियम भाग करायची माझी काही इच्छा नव्हती. त्याच्यामुळं मी हा एकच भाग प्रीमियम आहे, VIP आहे, परंतु चक्क तुमच्यासमोर मोफत मांडत आहे. मित्रांनो, माझं शरीर खूप पिळदार, माझी शरीरयष्टी एकदम भरदार आणि भरगच्च छाती. मी दररोज सकाळी नित्यनेमानं पहाटे 4:30 वाजता उठायचो. 4:30 पावणे 5 वाजता उठलो, मग नित्यनेमानं मी बाथरूमला वगैरे टॉयलेटला वगैरे जाऊन आलो की मग व्यायामाला मी निघायचो. घराच्या बाहेर सकाळी सकाळी लवकर जाऊन फिरून येण्यात जी मजा असते ना, ती मजा इतरत्र कुठेसुद्धा नसते. आणि अगदी दिवसभर फ्रेश आणि मन एकदम समाधानी राहतं. मूड कसा एकदम चंचल बनतो. दररोज माणसानं फिरायलाच पाहिजे. फिरण्यामुळं आपल्या शरीराला अनेक फायदे होतात. शरीराला तर मिळतात, परंतु आपल्यालासुद्धा त्याच्यातून अनेक फायदे मिळतात. आता माझा कोणता फायदा झाला ही गोष्ट आणखीन एक खूप महत्त्वाची आहे. तीच गोष्ट मी तुमच्यासमोर मांडत आहे. रोजच्या ठरलेल्या वेळेमध्ये मी घराबाहेर निघालो आणि घरापासून काही अंतर गेल्यानंतर एक रिकामं पटांगण होतं. तिथं गावामधले अनेक लोक फिरायला यायचे, महिलासुद्धा असायचे. आता असं झालं आहे की प्रत्येकाला वाटू लागले आपण शरीरयष्टी कमवावी, मस्त शरीर एकदम पिळदार बनवावं. माणसाला अनेक रोग लागतात फक्त व्यायामाच्या कमतरतेमुळं. आणि आता माणूससुद्धा शहाणा होऊ लागला आहे. खूप लोक हुशार झालेत. दररोज नित्यनेमानं व्यायाम करतात, शरीराची कसरत करतात, मेहनत करतात. त्याच्यामध्ये काही महिलांचा समावेश असा असतो की त्या महिला अगोदर तर खाऊन घरी रिकामे बसलेल्या असतात आणि एक ना अनेक कारणामुळं त्यांचं शरीर सुटलेलं असतं. मग असं शरीर सुटलं की त्या महिलांकडं त्यांचे नवरेसुद्धा बघत नाहीत. मग त्यांच्या नवऱ्याची नजर जाते इतर स्त्रियांकडं. त्यांच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या काही महिलांकडं पुरुष आकर्षित होतात आणि घरामध्ये जी गलिलट्ट झालेली बायको असते तिच्याकडं मात्र त्यांचं लक्ष राहत नाही आणि कार्यक्रमसुद्धा त्यांना व्यवस्थितपणे करता येत नाही. भरपूर पोट सुटलं असल्यामुळं खेळ करताच येत नाही. आता कसं ठोकायचं आणि कसं करायचं, त्याच्यामुळं एकतर महिलांना पण त्रास आणि त्यांच्या नवऱ्यांना पण त्रास. अशीच एक त्रासाची कहाणी मी त्या त्रासाला सुखामध्ये कसं कन्वर्ट केलं हे या कथेच्या माध्यमातून तुमच्यासमोर मांडत आहे. घडलं असं की मी रोज जसं फिरायला जायचो तसं एक महिला माझ्या मागे पुढे असायची. दररोजचा नित्यनेम तोच. तिचं शरीर जरा बेडप होतं, शरीराने थोडीशी मोठी, आणि दररोज एकदम ती खालीवर करायची, पायवर करायची, हातवरी करायची, इकडं कर तिकडं कर. आता व्यायामामध्ये एक ना अनेक प्रकार असतात. ती अनेक प्रकारचे व्यायाम करायची. मग हळूहळू जसं ती फिरू लागली तसं कधीमधी माझ्या जवळजवळ राहू लागली. मग माझं ते भरदार आणि पिळदार शरीर बघून बहुतेक ती माझ्यावर लट्टू झाली असावी. एक दिवस मी तिला अगदी सहजपणे विचारलं, आंटी इथं जवळच राहतात का आणि नवीन आला आहात का राहायला? तशी ती माझ्याकडे बघितली. तिला बोलून मी काही चूक तर केलं नाही ना असं मला क्षणभर वाटलं, परंतु ती लगेच हसली. जसं ती हसली तसं माझ्या लक्षात आलं, यार आपण जी केलोत ना योग्य आहे. नाहीतर ही जर बाई आपल्या अंगावर खेकसली असती किंवा आपल्या अंगावर आली असती तर मग मात्र भलताच कुटाणा झाला असता असं पण मला वाटून गेलं. आणि सकाळी सकाळी दिमागाचं दही होईल असं पण मला वाटलं होतं, परंतु सुदैवानं असं काही घडलं नाही. तिनं मला स्मितहास्य दिलं. आता तसं बघितलं तर ती माझ्यापेक्षा वयानं खूपच मोठी होती. तिचं शरीर भरपूर सुटलेलं होतं. तिला कोणी मित्र असेल की नाही मला माहीत नाही, परंतु ती एकटीच फिरायला यायची. तिचा नवरा किंवा तिची मुलं तिच्यासोबत कधी दिसली नाहीत. तसं बघितलं तर तिचं वय 35 ते 40च्या दरम्यान असावं. जसं तिनं स्मितहास्य केलं तसं मी तिला म्हणालो, आंटी काय झालं? मग ती मला म्हणाली, अरे इतके दिवस झालं, जवळजवळ आज 15वा दिवस झाला आहे बघ. एवढे लोक आहेत, व्यायाम करायला येतात, परंतु कुणाच्या तोंडातून कधी काही शब्द मी ऐकला नाही, कोणी बोलत नाही, काही नाही. आणि स्त्रीचं शरीर मोठं होणं म्हणजे काही पाप आहे की काय रे? मी म्हणालो, असं काहीच नाही. आता शरीर मोठं झालं किंवा छोटं झालं मग काय होतं त्याच्यामध्ये, आपल्या हातात थोडंच आहे. शरीराची संरचना कुणालाच समजत नाही. मग ती मला म्हणाली, हो ना, तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे, तू जी बोलतोस ना ती एकदम योग्य आहे. शरीराची संरचना कोणालाच समजत नाही.
कोणाचं शरीर मोठं व्हावं आणि कोणाचं छोटं व्हावं, कोणाच्याच हातात काहीच नसतं, बरोबर आहे ना? मी म्हणालो हो ना आंटी. मग ती मला म्हणाली, आज तू मला बोललंस ना, मला खूप छान वाटलं बघ. तू कुठं राहतोस? मी म्हणालो, त्या मळ्याच्या बाजूचं पूर्ण घर जे आहे ना मोठं, ते माझंच आहे. मग ती हळूवारपणे तिने एकदा मला खालून वर बघितलं आणि लगेच मला म्हणाली, म्हणजे तू पाटलाचा पोर आहेस का? मी तुझ्या वडिलाबद्दल भरपूर काही ऐकलं आहे गावामध्ये. मी म्हणालो हो का, परंतु मी मात्र तुम्हाला ओळखत नाही. ती मला म्हणाली, 2 महिने झाले आम्ही इथं राहायला आलोत. माझा नवरा मिलिटरीमध्ये आहेत, घरी सासू आहे, सासरे आहेत. मग मी म्हणालो, आणि तुमची मुलं? हो आहेत ना, ते शिक्षण घेण्यासाठी परदेशात गेलेत. मी म्हणालो, किती मुलं आहे तुम्हाला? ती म्हणाली, एकच मुलगा आहे आणि तो आता उच्च शिक्षणासाठी परदेशात गेला आहे. मी म्हणालो, उच्च शिक्षण म्हणजे कितवीला आहे तो? ती म्हणाली, तो 10वीला आहे. मी हसू लागलो. मग ती म्हणाली, हसायला काय झालं? मी म्हणालो, तुमचा मुलगा 10वीला आहे आणि तुम्ही उच्च शिक्षण म्हणतायत, हो ना? मग ती म्हणाली, हो ना, आता आमच्यामध्ये कोणी जास्त शिकलेलं नसल्यामुळं मी त्याला उच्च शिक्षणच म्हणते. परदेशामध्ये शिक्षण घ्यायची त्याची खूप इच्छा होती, त्याच्या वडिलाची पण आणि माझ्या सासूची पण. त्याच्यामुळं आम्ही पाठवलं त्याला. मग मी म्हणालो, आणि त्याची राहायची वगैरे व्यवस्था? हां, हेच बघ, एक शब्द बोलला ना, त्यातून अनेक शब्द बाहेर येतात. ओळख हळूहळू वाढत जाते. ओळखीचं रूपांतर मैत्रीत होतं आणि मी लगेच म्हणालो, आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात होतं. मी लगेच हसलो. ती पण हसली आणि म्हणाली, चावट दिसतोयस. तुला एक बोललं की तू दुसरं काहीतरी बोलतोयस, हो ना? मी लगेच म्हणालो, काकू नका हो रागू, असं काही नाही. मी अगदी सहज बोललो तुम्हाला, आणि माझा स्वभाव थोडासा खोडकर आहे. थोडंसं मी बोललो तर मनावर लावून घेत जाऊ नका. ती मला म्हणाली, असं काहीच नाही, मी पण मनानं खूप मोकळे आहे आणि मला मोकळेपणाने बोलणारी लोक खूप आवडतात. 2 महिने झालेत, परंतु बघ, माझ्यासोबत आत्तापर्यंत कोणाशीच मैत्री झाली नाही. सगळेजण ते आपापल्या कामामध्ये व्यस्त आहे आणि मी सुद्धा तशीच आहे. ज्या लोकांसोबत फक्त कामापुरतंच काम ठेवायचं आहे, बस. बाकी काय, कशाला कोणाचा रिकामा कुटाणा करायचा आहे? मग मी म्हणालो, बरोबर आहे. लोकांसोबत जास्तच रांग चटीला आलं ना, तर लोक आपली अवकात सोडून चौकात येतात. मग ती परत हसू लागली आणि मला म्हणाली, तू जे काही बोलतोयस ना, त्याचा प्रत्यय मला आलेला आहे. मी म्हणालो, हो का? ती म्हणाली, हो. मग पुढं ती मला म्हणाली, अरे सर्व काही ठीक आहे, परंतु तुझं नाव काय? मग मी म्हणालो, माझं नाव राजेश आहे. मग ती मला म्हणाली, हो ठीक आहे, तुझं नाव राजेश आहे का? मी ऐकलं होतं. मग मी म्हणालो, तुम्ही हे ऐकलं होतं, ते ऐकलं होतं, कुणाकडून ऐकलं होतं? ती लगेच म्हणाली, तू शालूला ओळखतोस ना? मी म्हणालो, हो. पण कोणती शालू? ती म्हणाली, हो म्हणलास ना. मी लगेच म्हणालो, माझ्या घरी एक कामाला येते बाई, तिचं पण नाव शालू आंटी आहे. ती म्हणली, हो बरोबर आहे, तीच. आमच्याकडं पण कामाला तीच आहे. मी म्हणालो, हो का? तरीच वाटलं. शालू म्हणल्याबरोबर मला आमच्या मोलकरणीचा चेहरा आठवला. मग ती म्हणाली, तिनं तुमच्याबद्दल सर्व काही सांगितलं आहे मला, आणि तुझ्याबद्दल तर तिनं भरपूर चर्चा केली आहे. कारण मीच विचारलं होतं, पाटलाला मुलं किती आहेत, काय आहे, तू कामाला तिथं जातेस ना, मग ह्यामध्ये काही अडचण आहे का? त्या लोकांचा स्वभाव कसा आहे, काय आहे? अगदी सहजपणे बोलता बोलता बोलून गेले. आणि शालूचा स्वभाव तर तुला माहीतच असेल, ती खूप बोलक्या स्वभावाची आहे. एक ना अनेक प्रश्न विचारते आणि एक ना अनेक गोष्टी सांगत राहते. तिचा एकदम मिलनसार स्वभाव बघून माझी तिच्यासोबत एकदम घट्ट मैत्री झाली आहे बघ. मी लगेचच म्हणालो, काय आंटी, शालूचा स्वभाव इतका मिलनसार आहे ना, तुमचीच काय, तिला जर कुणी जरी बघितलं आणि तिच्यासोबत एक वेळेस जर बोललं तर त्याची आणि तिची घट्ट मैत्री होती. कारण तिचा स्वभाव खूपच बोलका आणि खूपच मस्त आहे. एकदम रिलॅक्स माइंडची मुलगी आहे ती, हो ना? तसं आंटी म्हणाली, हो बरोबर आहे बाबा. मग आमच्या दोघांमध्ये थोड्या इकडच्या तिकडच्या गप्पा गोष्टी झाल्या. काही वेळ झाल्यानंतर ती मला म्हणाली, अरे तुझं शरीर तर खूपच मस्त आहे बघ. मी म्हणालो, हो का, थँक्यू. ती मला म्हणाली, असं आहे का? थँक्यू म्हणायची काय गरज आहे, खरं आहे म्हणून मी म्हणले तुला. मी म्हणालो, हो बरोबर आहे ना, खूप लोक मला माझ्या शरीराला नाव ठेवतात, सगळ्यांना मी खूप आवडतो. मग ती मला म्हणाली, तुमच्या घरी कोण कोण असतं? मी म्हणालो, हे शालूनं नाही का सांगितलं? मग ती मला म्हणाली, हो रे, मला तर शालूनं सांगितलं आहे, परंतु तू पण सांग ना. मग मी माझ्या घरच्याबद्दल तिला काही माहिती सांगितली. आता तिनं माहिती काय विचारली असेल याची ओझरती कल्पना मला आली होती. तुम्हालासुद्धा थोडक्यामध्ये ते लक्षात आलं असेल, आणि जर आलं नसेल तर मी आहे ना सांगायला. तिला माहीत करून घ्यायचं होतं माझ्या घरी कोण कोण आहे. याच्या पाठीमागचा तिचा दुसरा आणखीन एक उद्देश होता. मी पण तिला तिच्या घरच्याबद्दल विचारावं असं तिला वाटत होतं. मग मी पण तिला विचारलं, आंटी तुमच्या घरी कोण कोण आहे? तर ती मला म्हणाली, अरे आज आहे ना, आज आणि उद्या मी घरी एकटीच आहे, कारण घरचे सगळे कुठल्या तरी कार्यक्रमाला गेलेले आहेत. माझे सासू सासरे चारधामला गेलेत आणि आता माझा मुलगा तर अगोदरच त्याच्या आत्याकडे परदेशात राहतो.
आज मी घरी एकटीच आहे. सकाळी उठले, सर्व काही आटोपलं. रात्रीच माझे सासू सासरे गेलेत निघून. आज घरी एकटीच आहे आणि शालूलासुद्धा आज मी सुट्टी दिली. मी म्हणालो का? शालूची तब्येत काहीतरी रात्रीपासूनच बरोबर नव्हती. रात्रीच्या वेळा स्वयंपाकासाठी शालू घरी आली ना, त्यावेळेला तिने मला सांगून टाकली होती माझी तब्येत बरोबर नाही. मग मी स्वतःहूनच तिला म्हणले उद्या काही येऊ नकोस, कारण घरी सासू सासरे नसल्यामुळं मी घरी एकटीच होते आणि माझ्या एकटीच्या कामाला तिला कशाला त्रास द्यायचा आहे. मी आहे ना समर्थ. मी खंबीर आहे माझं स्वतःचं काम करायला, म्हणून मी तिला दिली सुट्टी. आता ती एवढं काही एकदम बिनधास्त सांगत होती. याच्या पाठीमागे काय उद्देश होता हे माझ्या थोडं लक्षात येत होतं, परंतु ती उघड बोलत नव्हती. मग मी तिला म्हणालो, आंटी बरोबर आहे, मग आता चला मी निघतोय घराकडं, झाला आहे माझा व्यायाम. ती मला म्हणाली हो, परंतु एक काम कर ना, सकाळी तू व्यायामाला येत असताना तोंड वगैरे धुवून येत असतील ना. मी म्हणालो हो, मी फ्रेश होऊनच व्यायामाला बाहेर पडतो. असं लोकांसारखं त्या मुसऱ्या खरकट्या तोंडानं बाहेर यायची मला सवय नाही. ती मला म्हणाली हो ना, चल आता इथं जवळच माझं घर आहे, तुला चहा पाणी पाजवते मी, चल आपण चहा घेऊत. मी ठीक आहे असं म्हणून निघालो तिच्या घराकडे. रस्त्यात जातानाच तिचं घर होतं हे तिने मला सांगितलं होतं. घराकडे परत असं मला जायचंच होतं. जाता जाता मग मी तिच्या घरी गेलो. घरी गेल्यानंतर तिने मला एका सोफ्यावर बसवलं आणि मला म्हणाली मी 2 मिनटात कपडे चेंज करून येते, कारण हा जॉगिंगचा ड्रेस आहे ना, हा मला खूपच चिटचिटा वाटतो आहे. अंगावर खूप फिट बसला आहे. त्या फिट बसलेल्या ड्रेसमधून तिच्या अर्ध्यापेक्षा अंग जास्त मला दिसत होतं. मी आता तिच्या बॉडीकडं जास्त लक्ष देऊ लागलो होतो. तिचं सुटलेलं पोट बघून मला थोडं हसू पण येत होतं, कारण काय बेडप बाई आहे असं मला वाटत होतं. मग मी हळूवारपणे जिथं बसलो होतो तिथून थोडा उठलो आणि आंटी कुणीकडे गेली आहे बघू लागलो. जसं मी बघितलं तसं मला समोरची एक खिडकी उघडी दिसली. त्या उघड्या खिडकीतून मी बघितलं तर तिची पाठमोरी आकृती मला दिसत होती. तिनं तिच्या अंगावरचा तो गाऊन काढला. जसं तिच्या अंगावरचा गाऊन काढला तसं मी बघितलं तिनं आतून काहीसुद्धा घातलेलं नव्हतं. तिचं संपूर्ण शरीर मोकळंच होतं. मला ओझरतं दर्शन झालं. एवढं काही मला स्पष्ट दिसलं नाही आणि मी गडबडीनं परत येऊन बसलो लगेच माझ्या जागेवर. कारण आंटी जर फिरली आणि तिनं मला जर त्या खिडकीमध्ये बघितलं किंवा तिच्याकडे मी बघत आहे हे तिच्या लक्षात आलं तर नसता रिकामा कुठं काहीतरी होणार होता. तिला माझ्या संस्काराबद्दल पण टेन्शन आलं असतं. काय ह्याचे संस्कार, हा चोरून बघतोय, मी कपडे बदलते आणि हा मात्र मला चोरून बघतोय, असं पण तिला वाटलं असतं ना. म्हणून आता कशाला कुठं करायचं रिकामा, जाऊ दे तिकडं असं म्हणून मी एकदम निवांतपणे जागेवरून बसलो आणि तिच्या त्या बॉडीबद्दल मनामध्ये विचार करू लागलो. अगदी थोडा वेळ झाला असेल, 2 किंवा 3 मिनटे. ती एक झिरझिऱ्या माटाचा गाऊन घालून अंगावर आली बाहेर. जशी ती माझ्या समोर येऊन थांबली तसं मी माझं बोट माझ्या तोंडात घातलं, कारण मला वाटलंसुद्धा नव्हतं ते अशा प्रकारचे कपडे घालून माझ्यासमोर येऊन उभी राहील. मला लगेच म्हणाली बघ मी कशी दिसते, हा गाऊन मला छान दिसतोय ना. तो गाऊन एकदम पूर्णपणे पारदर्शी होता. तिचं आता 90% शरीर मला स्पष्ट दिसत होतं. मित्रांनो, आता माझ्या खाली वळवळ होऊ लागलं होतं. काय करावं, तिला चांगली रगडून काढावी असं सुद्धा माझ्या मनामध्ये विचार आला. ही व्यायामाला आलेली बाई एवढ्या लवकर आपल्या एकदम पट्ट्यात येईल असं मला वाटलंच नव्हतं. आता मलासुद्धा जी संधी मिळाली होती ती संधी एकदम भारी होती आणि मला ती संधी गमवायची नव्हती. मी लगेच म्हणालो, आंटी वाह, एकदम जाळ दिसतायत तुम्ही ह्या कपड्यामध्ये, काय भारी दिसतायत राव तुम्ही, असं म्हणत मी माझी नजर तिच्या त्या मोठ्या मोठ्या गोळ्यांकडे फिरवली. मला तिचे मोठे गोळे एकदम टंच आणि स्पष्ट दिसू लागले होते. त्यावर्षी ती काळी काळी मनुकेसुद्धा माझ्या नजरेत भरत होती. त्यामध्ये ब्राऊन कलर होता की ब्लॅक तेवढं काही मला स्पष्ट दिसत नव्हतं, परंतु त्याचा आकार मात्र मला स्पष्टपणे जाणवत होता. मग मी हळूवारपणे माझी नजर खाली आणली आणि खाली बघितलं तर एकदम मला शॉकच लागला. तिनं खालीसुद्धा काहीच घातलं नव्हतं. त्याचा खालचा आकार शेपसुद्धा माझ्या एकदम स्पष्टपणे नजरेत भरू लागला होता. तिचा तो स्पष्ट आकार माझ्या लक्षात आला. मी एक टक लावून बघत होतो. ती मला हळूच म्हणाली, राजेश काय बघतोयस, खूप आवडलं का तुला. मी थोडंसं गांगरलो. थोडंसं जाजावूनच मी तिला म्हणालो काय. ती मला म्हणाली, अरे मी माझ्या कपड्याबद्दल बोलते तुला. मी लगेच म्हणालो, हो आंटी, तुमचे कपडे खूपच छान आहेत आणि तुम्हीसुद्धा खूप मस्त आहात, एकदम मस्त. असं म्हणून मी माझ्या हाताची बोटं तिच्याकडं दाखवली आणि यू आर ग्रेट अशी मुद्रा मी केलं तिच्याकडं. ती हसली आणि मला म्हणाली, थँक्यू, तू इथंच बस, मी चहा घेऊन येते. मी म्हणालो, आंटी मी पण येऊ का तुमच्यासोबत. ती मला म्हणाली, कुठं. मी लगेच म्हणालो, अहो कुठं नाही हो, तुमच्या किचनमध्ये. मग ती मला म्हणाली, का, आता किचनमध्ये काय आहे. मी लगेच म्हणालो, अहो आंटी किचनमध्ये काही नाही, परंतु तुम्ही तुमच्या अंगावर इतके भारी कपडे घातले, तुम्ही इतक्या भारी दिसत आहेत, मला
तुमच्या हातचा चहा प्यायची तर इच्छा आहे, परंतु तुम्हाला चहा बनवत असताना मदत पण करावी असं वाटते मला. ती म्हणाली ठीक आहे ये. मी तिच्या पाठोपाठ गेलो. आता ती चहा बनवत होती आणि मी एकदम तिला पाठीमागं घट्ट चिटकून उभा राहिलो. मी म्हणालो आंटी मला पण शिकवा ना. ती लगेच म्हणाली काय? मी म्हणालो अहो आंटी मला चहा बनवायला शिकवा, दुसरं काय शिकवणार. ती परत हसली, थोडीशी लाजली आणि मला म्हणाली मला वाटलं काहीतरी वेगळंच शिकव म्हणतोयस काय की. मी म्हणालो तुम्ही काय शिकवणार मला. ती म्हणाली तू जे म्हणतोस ना ते मी तुला शिकवते. मित्रांनो, मी हळूवारपणे पाठीमागून माझा नाऱ्या तिच्या पार्श्वभागाला घासत होतो. तिच्या लक्षात येत होतं. ती मला म्हणाली एवढ्या लवकर एवढ्या मोठ्या स्टेपला जाशील असं वाटलंच नव्हतं. फक्त चहा प्यायला आलायस, चहाच पिऊन जा, बाकीचं काही नंतर कधीतरी. मी म्हणालो खरंच का? माझी तर खूप इच्छा होत होती तिला रगडून काढावी, परंतु ती तेवढ्या लवकर तयार होत नव्हती. आता तिचे पण काही तिच्या मनातल्या अडचणी असतील, एवढ्या लवकर ती खुलणार नाही ही सुद्धा गोष्ट मला समजली होती. मग मी हळूवारपणे तिच्याकडे हात पसरला आणि म्हणालो काकू माझ्या हातात द्या ना. ती मला म्हणाली अरे काय? अहो काकू चहाचा कप मागतोय मी, दुसरं काय मागणार. असं म्हणून मी परत हसू लागलो आणि त्यांना म्हणालो तुम्ही खूप चावट आहात बाबा. तुम्ही एवढ्या लवकर असं वेगळ्या अर्थानं घ्याल असं मला वाटलं नव्हतं. ती परत हसू लागली आणि म्हणाली चंचल तर तू आहेस आणि मला म्हणतोस. मी परत एकदा पाठीमागून माझं शरीर तिच्या शरीरावर घासलं आणि हळूवारपणे चहाचा कप घ्यायच्या निमित्तानं मी तिच्या वरच्या गोळ्यांना माझ्या हाताचा स्पर्श केला. मित्रांनो, तिचे ते मुलायम गोळे आणि तिच्या अंगावर जी रेशमी वस्त्र होतं म्हणजे तिचा तो रेशमी गाऊन माझ्या अंगाला जसा चिटकला तसं माझ्या अंगामध्ये एकदम सळसळ होऊ लागली. माझा नाऱ्या आता एकदम फडफड करू लागला होता. तिला तिथंच कच धरावं आणि कचाकच ठोकून काढावं असं सुद्धा मला वाटलं, परंतु मी थोडी गडबड करणार नव्हतो. मी थोडंसं शांत बसलो. मी हळूच तिला विचारलो काकू तुमचे सासू सासरे कधी येणार आहेत. ती म्हणाली आज दुपारीच येतील किंवा उद्या सकाळी तर येतील. मी म्हणालो म्हणजे जवळच्या गावाला गेले आहेत का. ती म्हणाली हो इथून 8 किलोमीटर तर गेले आहेत. इथंच माझ्या चुलत नंदेचं घर आहे ना, त्यांच्या घरी गेले आहेत. ते कधी पण येऊ शकतील. तिनं मला एक क्ल्यू दिला होता म्हणजे आज काही आमच्यामध्ये कार्यक्रम होऊ शकणार नाही. मी हळूवारपणे माझा हात तिच्या गालाला लावला आणि गालावरून हळूच माझा हात खाली घसरतोय असं करून तिच्या त्या मोठ्या मोठ्या गोळ्यांवरून मी माझा हात खाली सरळ आणला आणि सरळ हात खाली केला. ती मला म्हणाली राजेश काय करतोयस. परंतु मी म्हणालो काहीच नाही. मी माझा हात सरळ खाली आणलो, चुकून तुम्हाला स्पर्श झाला. ती परत हसली आणि मला म्हणाली हे सर्व काही नंतर कधीतरी बघूत, मी विचार करते. ठीक आहे असं म्हणून मी तिचा निरोप घेतला. मित्रांनो, माझी तिला घासायची, दाबायची, चोळायची खूप इच्छा होती, परंतु आज मला नाईलाजानं माझी इच्छा मारावी लागली. आज मात्र जास्त काही घडलंच नाही, परंतु जेवढं काही होतं ना तेवढं माझा नाऱ्या ताठ ठरवायला आणि माझं पाणी बाहेर निघायला पुरेसं होतं. मित्रांनो, कथा कशी वाटली? कथा जर आवडली तर नक्की लाईक करा. काहीतरी तुम्हाला आवडत असेल तर कमेंट करा. आणि हो, आपण जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया कथेच्या पुढील भागामध्ये. मित्रांनो, ह्या व्यायामाच्या निमित्तानंच मला सीमा आंटीसुद्धा वापरायला मिळाली, परंतु कधी कुठं कसं हे सर्व काही कथेच्या एका नवीन भागामध्ये तुमच्यासमोर सादर करणार आहे. धन्यवाद मित्रांनो, बाय बाय.